नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे। यात 2,29,865 महिला तर 2,24,483 पुरुष मतदारांचा समावेश आहे। पुरुषांपेक्षा 5,382 महिला मतदार जास्त आहेत, तर इतर 82 मतदार आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने 1 जुलै 2025 ही तारीख ग्राह्य धरून विधानसभा निवडणुकीची मतदार यादी महापालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येत आहे। प्रशासनाने विधानसभा निवडणुकीची मतदार यादी फोडून महापालिकेची प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबर रोजी जाहीर केली होती। यावर तब्बल 5,213 हरकती दाखल झाल्या होत्या। यात मोठ्या प्रमाणात मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केल्याच्या तक्रारी होत्या। मोठ्या प्रमाणात मतदार यादीवर तक्रार दाखल झाल्याने निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास 2 वेळा मुदतवाढ दिली। अखेर सोमवारी ही यादी जाहीर करण्यात आली। यात एकूण मतदार 4,54,430 आहेत। यामध्ये 2,29,865 स्त्री तर 2,24,483 पुरुष मतदारांचा समावेश आहे। पुरुषांपेक्षा 5,382 महिला मतदार जास्त आहेत, तर इतर 82 मतदार आहेत।